रामकृष्ण हरी. वेदांत गंगोत्री या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तत्पूर्वी मी परमपूजनीय डॉक्टर काकांच्या चरणी, परमपूजनीय गुरु माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते. त्यांच्या कृपा आशीर्वादानेच हा ज्ञानाचा प्रवाह आपल्यासमोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करते आहे. संतांच्या वचनांनी, वेदांच्या तत्वज्ञानाने आणि नामस्मरणाच्या माधुर्याने आपलं जीवन अधिक पवित्र, शांत आणि आनंदमय व्हावं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र असा विषय पाहणार आहोत, ते म्हणजे अधिक मास. हा अधिक मास म्हणजे काय, त्याला मलमास का म्हणतात आणि तोच पुढे पुरुषोत्तम मास कसा झाला, याचा आपण सखोल विचार करूया. श्रीमद भागवत पुराणात एक सुंदर कथा सांगितली जाते. हिरण्यकश्यपूने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अनेक प्रकारची वरदानं प्राप्त केली. त्या वरदानांमुळे तो अत्यंत उन्मत्त झाला. त्याच्या अहंकाराला सीमा उरली नाही. त्या वरदानांमध्ये त्याने अशी अट ठेवली होती की माझा मृत्यू वर्षातील 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात होऊ नये. भगवंताच्या लीला अगाध असतात. धर्मरक्षणासाठी आणि भक्तप्रेमासाठी भगवान नेहमीच युक्ती करतात. तेव्हा भगवान नरसिंहाने एक अद्भुत उपाय केला. त्या 12 महिन्यांच्या गणनेतून काही तिथी वेगळ्या काढल्या. त्या तिथी प्रत्येक महिन्यात उरलेल्या त्या जणू अवशिष्ट मानल्या गेल्या. अशा सर्व तिथी एकत्र करून एक वेगळा महिना तयार झाला. त्याला मल मास असे म्हणतात. प्रत्येक महिन्याची एक स्वतंत्र देवता असते. या मल मासाला कोणतीही देवता नव्हती, कोणताही मान नव्हता. तो जणू त्याज्य समजला गेला. भगवान पुरुषोत्तम श्रीकृष्णाने या मलमासाचा स्वीकार केला. त्यांनी या महिन्याला नाव दिले, आपली छाया दिली, आपली कृपा दिली. मग या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. एका वर्षात मराठी 12 महिन्यांपेक्षा हा एक अधिक मराठी महिना असल्यामुळे त्याला अधिक मास म्हणतात. 12 महिन्यांमधून काही तिथी वेगळ्या केल्या. त्या तिथी मिळून एक महिना तयार झाला, म्हणून त्याला मलमास म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने त्याचा स्वीकार केला, म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. म्हणूनच या महिन्याचं महत्त्व अत्यंत विलक्षण आहे. या काळात केलेले जप, तप, दान, व्रत, नामस्मरण यांना विशेष फल प्राप्त होतं. या महिन्यात पुण्यकर्म केल्याने अधिक पुण्य प्राप्त होतं. शास्त्रात म्हटलं आहे, अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक मासात केलेल्या साधनेचे फळही अधिकच मिळतं. म्हणून हा महिना आपल्यासाठी आपलं मन शुद्ध करण्याची, नामात रमण्याची आणि भगवंताशी नातं अधिक दृढ करण्याची एक सुवर्ण संधी आहे. रामकृष्ण हरी.